आता आपण प्रतीक्षा नगरमध्ये आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या वर्षा सचिन पाटील या वहिनींना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. नाव घ्या सारे झाले गोळा. नाव घ्या सारे झाले गोळा. सचिनरावांचे नाव आहे ₹1,00,000 तोळा. फक्त मला वाटलं 1 करोड 1.5 करोड काहीतरी असेल. द्या, ओळख करून द्या सगळं. हे माझे मिस्टर. नमस्कार. हो हो, थँक्यू थँक्यू. हे माझ्या चुलत सासूबाई, सासरे, नमस्कार. भाऊ, नमस्कार. दीर. नमस्कार. हाय, हे चुलत भाऊ, हो, वहिनी, त्यांची मुलं दोन्ही. ते शेजारचे माळी सर, नमस्कार. माळी मॅडम, पोळेकर मॅडम, पोळेकर सर तिकडे, पोळेकर सर, शुभांगीताई, नमस्कार. मनीषाताई. नमस्कार. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? खूप ठिकाणी झाली शाळा. का हो? कारण की पप्पा पोलीस मध्ये होते, त्यामुळे बदली सतत हो, व्हायची. सतत मग व्हायची. कुठली कुठे झाली? पहिली बालवाडी मुंबई, नंतर नंतर सोलापूर, अकलूज, हा. पंढरपूर, कोकण, कुडाळमध्ये कॉलेज झालं. नंतर परत कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला ह्यांच्याशी लग्न जमलं. तुम्ही काय करत होता कोल्हापुरात? माझं गाव कोल्हापूर आहे. हा, मग सर्व्हिसला मुंबईमध्ये. मग कशी भेट झाली? आईंच्या पाहुणे, माझ्या आई आहेत ना, बरं. माझ्या पाहुण्याकडून भेट झाली. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. मग कसं जमलं कसं? मग एका रविवारी हे बघायला आलेले. हे हा, तुम्ही का गेले? आम्ही बोलणी करायला, बघायला, आपलं जसे प्रथा आहे तसे. आणि मग लगेच होकार दिला? हा, होकार तर पहिल्या भेटीतच झाला होता. का हो? आवडले. लग्न जेव्हा करायचं ठरलं तेव्हा किती मुली बघितल्या हो? त्याच्या आधी 8 मुली बघितल्या. कळलं? तुम्ही ते फिरत फिरत कोल्हापुरात पोहोचेपर्यंत 8 मुली झाल्या होत्या. आणि मग लगेच होकार झाला? हो, लगेच होकार झाला, लगेच लग्न पण झालं. 3 तासात लग्न जमलं, पण साखरपुडा, हळद, लग्न पण एकातच. 3 तासात? 3 तासात. नंतर दुपारी 12 वाजता भेट झाली. हा. सगळे पाहुणे वगैरे आले बोलणी करायला. दुपारी ठरवायचं होतं तेव्हा. लग्न ठरवायचं होतं. हा, दुपारी 2 वाजता असं ठरलं की आज आपलं लग्न ठरवायचं आहे. आणि दुपार वाजता हे बोलणं झालं की आपल्याला आजच करायचं आहे. का असं? ह्यांना घाई होती. घाई म्हणतात नाही, पण पाहुणे कमी पाहिजे होते. फक्त 10 माणसांमध्येच लग्न करायचं होतं त्यांना, तरी 50 माणसं जमलेली. पण मला सांगा, तुमचे सगळे पाहुणे कोल्हापुरात होते, हा, तुमचे कुठे होते? माझे खूप लांब लांब होते. म्हणजे काही माझ्या मावस बहिणी तर साऊथ इंडियामध्ये सगळे? हा, हो. पण मग 3 3 तासात जमवलं कसं तुम्ही? सगळे वेगवेगळे पांगले आणि शॉपिंग वगैरे केली आणि मग जमवलं. 3 तासात? हो, 3 तासात. दुपारी 2 वाजता फायनल झालं की आजच करायचं आहे. हा. मला ते आजच करायचं आहे ठरल्यावरती मग ह्यांनी जरा बाजूला जाऊन आई वगैरे डिस्कस केलं की आज कसं काय होईल. तर ह्याच्या पप्पाने ऑलरेडी होकार दिला होता. मग 3 वाजता आईची मनधरणी केली, हिची केली, सगळ्यांचं आपसात बोलणं झालं आणि आज करायचं 3 वाजता ठरलं. 3 वाजता ठरल्यानंतर मग आता बाकीचं पुढे काय, हा. मग पुढे काय करणार. मग 3 ते 6 या वेळात आम्ही ही जाऊन शॉपिंग करून आली. मी सेपरेट मित्र भावावर गेलो आणि शॉपिंग करून आलो. म्हणजे ड्रेस, वेगवेगळे साडी गेलो. किंवा नाकातलं कानातलं जे काय लागेल आपल्या अंगठी वगैरे. 3 तासात? हो, कोल्हापूरमध्येच असल्यामुळे तुम्ही राहायला कोल्हापुरातच होता? कोल्हापुरातच होते. मग काय प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेला हा. आणि मग राहायला कोल्हापुरातच होते. पण तुम्ही त्याच्यापूर्वी एकमेकांना कधी बगितलं नव्हतं? नव्हतं, नाही. ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी ठरलं, त्याच दिवशी लग्न झालं? हो हो हो, हो. काय फास्ट आहे यांचं सगळं. नाही, काहीतरी गडबड आहे. ह्याला लव्ह मॅरेज म्हणतात, हे माहितीये तुम्हाला? नाही, ते पहिल्या भेटीतच. हे 100% लव्ह मॅरेज आहे. नाही. हो साहेब, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कोण करणार? कारण की पहिल्या भेटीतच लग्न झालं ना. हो. आणि मग त्यानंतर काय 3 ते 6 मध्ये आम्ही बाहेर गेलो. तोपर्यंत आमच्या बाकीच्या लोकांनी बाजूचा मुंजेचा हॉल बुक केला, बाकीची तयार केली, भटजी बोलवला आणि आम्ही येईपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग आम्ही अंगठी वगैरे घरात थोडीशी पूजा केली, छोटीशी अंगठी वगैरे, साखरपुडा झाला. साखरपुडा झाला. त्यानंतर मग बाजूला मुंजेचा हॉल होता, तिथे गेलो. तिथे
हळद वगैरेचा कार्यक्रम 3 केला. तासात तुम्हाला हॉल पण मिळाला. हॉल खूप छोटा मिळाला कारण की त्या दिवशी बरं मला सगळं मोठं लग्न होते. झालंय ना? हो नक्की व्यवस्थित झालंय. सगळं शूटिंग वगैरे केलेलं आहे. का सिरियल मध्ये होतं तसं नाही ना झालंय? नाही शूटिंग पण झालंय व्यवस्थित. शूटिंग पण झालंय म्हटलं ना. मग आणि हॉटेलमध्ये जेवायला दिलं पाहुण्यांना. रस्ता क्रॉस केला की समोर हॉटेल होतं, राशी हॉटेल म्हणून. अरे काय बेस्ट आहे लग्नाची आयडिया. मी तर म्हणतो अशीच लग्नाची आयडिया ही बेस्ट आहे. मोठमोठे हॉल करण्यापेक्षा लग्न करा, रस्ता क्रॉस करा, जेवा, नाव लिहून ठेवा आणि घरी जा. आणि असंच झालं. म्हणजे 9-9:30 वाजता जेवण झालं. तिथून आमचं गाव आमचं 1 तासाच्या अंतरावर आहे. तिथे आम्ही गेलो. तेव्हा काही तर सगळ्यांना प्रश्न नाही पडला आजूबाजूच्या आता? खूप काही जण तर रडत पण होते. माझी बहिणी रडत होत्या की तुम्ही आत्ताच का लग्न करताय, का एवढा का प्रॉब्लेम आहे, आम्ही लग्न लावून देतो, तुम्हाला खर्च जास्त होत असेल तर. मी बोलू का? बोला सासूबाई. शुक्रवारी फोन आला की गाडीत बसतो, मी मुलगी बघायला चालले आणि रविवारी ह्याचं लग्न जमलं की लग्न जमले म्हणून फोन आला गावावरून. अरे अचानक शॉक बसल्यासारखं झालं की असं एकदम हे झालं की असं कसं हा, म्हणजे एवढं मी त्याला मानते की माझा पुतण्या खूप हे आहे आणि अचानक लग्न जमलं म्हणजे आमच्या दोघात हे झालं की आम्ही एक दोघं बडबडायला आलो की असं तुम्ही कसं काकी त्यांच्या? हो काकी. तुम्ही मुंबईतच होता? हो मुंबईतच होतो. त्याचे वडील आणि मी नेहमी एकत्र. आणि त्यामध्ये लग्न झालं म्हणून मला त्यांनी हे केलं. आणि म्हटलं लग्न झालं म्हणजे बोलवलं नाही कसं काय. मी पण एकत्र. आणि नंतर परत दुसरा पूजेचा कार्यक्रम वगैरे त्यासाठी आता बोलवा लागलेत मला प्रश्न पडला की आता लग्नाला जायचं का नाही, म्हणजे पूजेला जायचं का नाही. परत विचार करा नाही आपण देवाचं कार्य आहे, गेलं पाहिजे. मग गावी गेलो. त्या ते पूजेचा कार्यक्रम झाला. गोंधळ वगैरे होता आमच्याकडे. गोंधळाचा कार्यक्रम झाला. गोंधळाच्या मध्ये आमच्याकडे अंबाबाईची कवड्याची माळ गळ्यात घालतात आणि भिक्षा मागायची असते. तर ती विधी सगळे हो, केले. ते सगळे वगैरे करून व्यवस्थित ह्याच्यानुसार हे कार्य झालं. पण मला सांगा काय एवढं फास्ट लग्न कोणाचंच झालं नसेल ना? पण नंबर 1 आहे सून, नंबर 1 सुन. हो. बरं झालं 3 तासात केली ती. किती वर्ष आहे लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. पण अजूनही घरातले ह्या तुमचं लग्न या विषयावरती बोलत असतात? चर्चा खूप चालू असते खूप. एक शेवट थोडा बाकी आहे. बोला. तिथून पुढे काय आलं, 9:30-10 नंतर आम्ही इथून जेवण झालं आणि आम्ही आमच्या गावाला गेलो. आमच्या गावाला काय होतं, समोरची लाईट नसते. तर रात्री 12 ते 1च लाईट असते. आम्ही बरोबर 12 वाजता तिथे पोहोचलो, म्हणजे गावाच्या विषयी पोहोचलो. गावात लाईट आली. घरात गेलो. घरातून आधी समोर मंदिर होतं, तिथे ऑलरेडी एक वरात चालू होती, डान्स वगैरे त्यांचा चालू होता. तर आम्ही साईडला जाऊन पाया पडून परत घरात आलो. नंदन वगैरे दारात उभी होती. ते घरातले जे विधी असतात, आडवते दरवाजा वगैरे त्या केल्या. आम्ही घरात गेलो, प्रवेश केला, देवाच्या पाया वगैरे पडलो आणि 1 वाजता आम्ही सगळेजण शांत होऊन फ्रेश होऊन झोपलो आणि लाईट गेली. तुम्हीच केलं होतं सगळं? मी मुंबईत असतो त्यामुळे लाईट आली समजू शकतो, पण लाईट गेल्याचं टायमिंग कसं काय साधलं? त्यावेळेला 12 ते 1 लाईट असते, त्यावेळेस आम्ही बरोबर तेवढा वेळ हा, मिळाला. तेवढा वेळ मिळाला. ते कधी कधी योग असतात जे घडायचे असले की ते सगळ्या गोष्टी जुळून येतात, घडून येतात. तुमच्या बाबतीत नेमकं तेच झालं, हो की नाही? की तुमच्या दोघांचं लग्न हे ठरायचंच होतं, तुमचंच लग्न व्हायचं होतं. म्हणून तर तुम्ही इतक्या ठिकाणी फिरून त्या कोल्हापुरात गेलात. महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आधीचं स्थळ आलेलं ना, त्यांचं नाव सेम होतं, सचिन उत्तमराव पाटील. त्यांच्या आधीचं स्थळ ते पण मुंबईतलंच होतं, पण ते कॅन्सल होऊन त्यांचं स्थळ हे झालं. म्हणजे खरंच नशीब खूप कसा आहे स्वभाव? खूप छान आहे. किती वर्ष झाली हो लग्नाला? 8 वर्ष. कशी साथ दिली? चांगली साथ दिली. खूप मदत झाली मला. जेव्हा आर्थिक मदत हवी होती तेव्हा आर्थिक मदत झाली आणि जेव्हा मानसिक सपोर्ट जेव्हा लागतो त्यावेळेला तो मिळाला. त्यामुळे संसाराचा गाडा व्यवस्थित पार पडतात. मग तेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरी करत होता? हो 2 वर्ष झाली होती माडात लागून हा. नुकतेच. आणि 2 वर्षानंतर मग आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. एकदम आनंदी, हो समाधानी? हो सर. व्हेरी गुड. 3 तासात चित्रपट पण नाही पूर्ण, तिथे 3 तासात ह्यांचं लग्न झालं आणि सगळे विधिवत जे काही विधी आहेत ते झाले आणि आता सुखाने हे संसार करतायत. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबरच आता या पहिल्या खेळात ते 3 तासात लग्न झाल्यामुळे ना आमच्याकडनं आहेर द्यायचा राहून गेला होता. तर आता या खेळात त्या चांदीच्या सगळ्या वस्तू मिळणार का आणि चांदीची अन्नपूर्णा आज घरात येणार का, बघूया. वेळ 1 मिनिटाची. खेळ माहिती आहे तुम्हाला? हा, काय खेळ आहे माहिती? चिठ्ठ्या शोधायचा. अरे वा, सगळं माहिती आहे. 3 तासात लग्न केलं, 1 मिनिटात चिठ्ठ्या शोधायला कुठे वेळ लागतोय? वेळ सुरू करतो. छान किती दिसते फुलपाखरू. वेळ सुरू झाली.
छान किती दिसते फुल पाखरू पंख चिमुकले. चल मेरे घोडे टिक टिक टिक. घोडा घोडा घोडा. किस्मत की चाबी. 30 सेकंद झाली. चाळीस सेकंद झाली. मनी प्लांट. पैशाचे झाड. तुम्ही नाही. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. तुम्ही खूप कमी बोलता असा आरोप आहे. मान्य आहे? वेळ मिळत नाही ना घरातल्या कामातून. तुमचं काय म्हणणं आहे? तर थोडाफार आहे फरक, कारण की 2 वर्षापासून ती बेबी सिटिंग करते. त्यामुळे ते घरातली कामं करून त्या मुलांना सांभाळायचं. त्यामुळे तिच्याकडे वेळ कमी होतो. जास्तीत जास्त वेळ ती या मुलांबरोबर घालवते. त्यामुळे वेळ कमी मिळतो. अरे काय प्रॉब्लेमच आहे. हो ना. तुम्ही फक्त कामापुरता बोलता. सगळ्यांची काम असलं की. मान्य आहे तुम्हाला? हो. काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही अरे काय तुम्ही त्या हो म्हणाले की हे नाही म्हणतात. त्या नाही म्हणाले. बरं ठीक आहे. पुढचा आरोप बघूया. हा महत्वाचा आरोप आहे. समोरचा तुमच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही. बोलते. समोरचा तुमच्याशी हसल्याशिवाय तुम्ही हसत नाही. नाही असं काही नाही. हसते पण. त्यामुळे काही जणांना तुम्ही शिष्ट वाटता. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंफार आहे. थोडंफार आहे. ऐकताय? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काही नाही. मान्य आहे. मान्य. त्यांनी एक सोपा उपाय शोधलेला आहे. मान्य केलं ना का लवकर सुटका होते. काय गोड आरोप केलाय. दिसायला गोड आहे पण थोडी घमेंडी आहे. खूप शांत राहते. बघा कसे आरोप आहेत. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळे मान्य आहेत आणि सुधारण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांशी बोलेन. आजपासून. अरे माझ्या मते आता मला सगळ्या घरांमध्ये जावं लागणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणजे वैदिनी कुठला बदल केला पाहिजे तर तुम्हाला आवडेल? थोडासा राग कमी केला पाहिजे. राग कमी केला पाहिजे. जो पटकन राग येतो तो जरा संयम ठेवला तर तो राग उगाच आलेला असतो तर थोड्या वेळाने जाणीव करून देतो मी तिला. पण ते राग येणं हा थांबलेला नाहीये. ते जरा कमी केलं. आणि तुमचं काय म्हणणं आहे? मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वेळ दिला पाहिजे मला. तुम्हाला नाही देत. नाही देत वेळ. जी तक्रार आहे की कुठे फिरायला घेऊन जात नाही. जी माहिती आहे ना तक्रार. माहिती आहे. पण त्याचं उत्तर का शोधत नाही तुम्ही? त्याचं उत्तर सध्या कामाला शेड्यूल जास्त आहे त्याच्यामुळे थोडा उशीर सुट्टी होते. पण नसते का तुम्हाला? नाही सुट्टी असते आम्हाला. पण ते आमच्याकडे पतपेढीमध्ये पार्ट टाइम काम करतो ना तर थोडंसं काम असतं. मेहनत खूप करतात त्याच्यामुळे थोडा वेळ हो मिळत हो नाही. थोडंसं. पण घेऊन जातील फिरायला. कुठे जायचंय तुम्हाला? कोल्हापूर. तिच्या बहिणीच आहेत. साऊथ केरळ आहे. हा. एक बँगलोरला आहे. मग तुमचा विचार तिला बहिणीकडे पाठवायचा आहे? बहिणीकडे घेऊन जावं. घेऊन जावं. म्हणजे त्या ठिकाणी ती जरासं प्रदर्शनी प्रेक्षणीय बघता येतील. बघता येतील. या लवकर जाऊन या. पण आता आधी चित्र काढा. बघूया चित्र कशी काढणार. दहा. हा. कोणी ओळखला? तुमच्याकडे एवढी मोठी असते. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. दुसरं चित्र आपल्याला काढायचं. या. काय गोड चेहरा आता. 10
9 8 7 6 बोल 5 कोणी ओळखलं? तुम्ही? तुमच्याकडे असे चपटे गुलाबजामुन मग पाकामध्ये बसल्यामध्ये खाली केलेत आणि काय वरती दिसतात. हे गुलाबजाम आहेत. तुम्ही ओळखलंय, यांनी काढलंय, घ्या अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. दहा 9 8 7 6 अभिनंदन. सगळ्यांनी ओळखलं गजरा. जरा बघा नजरा. सांगा तुम्ही कसा आहे स्वभाव? स्वभाव छान आहे, पण कधी सणाला वगैरे यावं असं मनानं कधी म्हणत नाही. फोन केला तरी येते. अहो रक्षाबंधन आहे या म्हटलं, तुम्ही या. हा. म्हणजे मला सक्का भाऊ नाही म्हणून मला एक वाईट वाटतं. आपण गेलं तर ती दोघं राखी बांधणार, मग ही नसणार, मग मला खूप जरासं थोडंसं वाईट वाटतं त्याच्यात. त्यांनी यायला पाहिजे असं वाटतं. हा, मला वाटतं की त्यांनी होऊन त्यांच्यापर्यंत यायला पाहिजे. पण ते येत नाही. येत नाही. तुम्हालाच बोलवतात. हा, मलाच बोल. तुम्ही राहायला कुठे असता? नेरुळला. नेरुळला. हा. असं काय करता? जा ना हो. बाकी खूप स्वभाव, फोन बिन वगैरे छान चांगला आहे. करतात, चांगले काय हो? प्रेमळ आहे. नाही, काय नाही, तुमच्यामुळे नाही जमत हे पण सगळं. थोडा वेळ मिळत नाही म्हणून मग जरा वेळ काढा ना. काढू. बरं, अजून कोण बोलणार आहे? त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि त्यांना खरंच वेळ नाही मिळत. बरं. आणि मेन म्हणजे सर त्यांना वेळ जास्त देत नाहीत. अच्छा. हा, ते नेहमी कामामध्ये बिझी असतात. ओ सर. आमची ताईंकडे नाही, आमची दादांकडेच तक्रार आहे. वेळच देत नाही. ओ असं नका करू. ओ, काय करतो तुम्ही असं? आता आपल्या आदेश आले म्हटलं ते मला पाळणं भाग आहे. अजून कोणाला बोलायचंय? मी भाऊ आहे तिचा. हा. ते कधी बोलवलंय तर येते नाही असं नाही. आई बोलवून तेव्हा ती हजर असते. हा. तसा स्वभाव तिचा चांगला आहे. मन मिळावं आहे, सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी करते. पाठीमागे बोला. ती स्वभावान भरपूर चांगली आहे आणि थोडीशी हळवी आहे. त्याच्यामुळे तिला काही जर बोललं तर मनाला भरपूर लागून येते ती. भाऊ तुमचा? हो भाऊ, सखा भाऊ. त्याच्यामुळे त्याला ते कळलं ना. हो. हा? लगेच, कारण त्यांचाही कंठ दाटून आला होता की किती तुमचा हळवा स्वभाव आहे यासाठी. पण त्याचबरोबर काय होतं, जसं कोणी बोललं तर तुम्ही मनाला लावून घेता. हा, लगेच. तुम्ही जेव्हा रागराग करताना ह्यांचं काय झालंय बघा. तेव्हा आम्ही मनाला लावून घेतो. नाही, पण मनाला लावून घेऊ नका किंवा कोणाच्या मनाला लागेल असं कोणी कधी बोलू नका. भावना नसते, पण कधी कधी नकळत कोणी दुखावत असेल तर होऊन जातं. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. ज्यांच्यामुळे मला खूप आनंद मिळाला आणि त्यांना मी दुःख दिलंय, त्यांची क्षमा मागायची. तुम्ही हो? नाही, मग असं म्हणता येणार नाही, पण तिलाच क्षमा मागेन मी की तिला मी घेऊन नाही गेलो कुठे. ती गोष्ट राहून गेलेली आहे. एवढं केलं तरी बस. या दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. एकमेकांच्या मनाचा आदर राखत, एकमेकाचा सन्मान करत हा संसार सुरू आहे. 3 तासात लग्न हा इतिहास असेल कदाचित. पण सकाळी 3 वाजता ठरतं आणि 6 वाजता म्हणजे पिक्चर संपेपर्यंत सुद्धा हे थांबले नाहीत. तेवढ्या त्यांचा क्लायमॅक्स आलेला होता. मी म्हणेन क्लायमॅक्स नव्हता, तिथून खऱ्या अर्थानं चित्रपट सुरू झाला होता. तेव्हा तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आहेराला बोलवलं नव्हतं. आणि वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.